नमस्कार मित्रांनो, राज्यातील 1,31,000 अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवले जाणार। मग पूर्व प्राथमिक स्तरापासून अभ्यासक्रम बदलणार आहे। मग या अभ्यासक्रमांसाठी पुस्तके मिळणार आहेत का, कधीपासून मिळणार आहे आणि तसेच यासाठी कोणते प्रशिक्षण होणार आहे या संबंधित सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला मिळत राहतील। तर मित्रांनो, उच्च शिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असताना आता येत्या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरावरही धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे। मग मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके राज्यातील 1,31,000 अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत। मग आतापर्यंत पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश औपचारिक शिक्षणामध्ये करण्यात आला नव्हता, त्यामुळे अक्षरांची तोंडओळख, गाणी, गोष्टी, खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालत होती। मात्र आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकटच बदलण्यात आली आहे, त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे। मग पूर्व प्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान महत्त्वाचे मानण्यात आले आहे। या अनुषंगाने धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच NCERT ने पूर्व प्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठीचा अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे। मग या आराखड्यानुसार राज्य स्तरासाठीच्या अभ्यासक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच MCERT ने निर्मिती केली आहे। मग तर बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई करून अंगणवाड्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहेत। त्यामुळे उच्च शिक्षणातील होत असलेल्या बदलांपाठोपाठ आता पूर्व प्राथमिक स्तरापासूनचे बदल सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। मग येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यातील पूर्व प्राथमिक स्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्याची सुरुवात शासकीय अंगणवाड्यांपासून केली जाणार आहे। त्यात 1,31,000 अंगणवाड्यांना अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत। पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक स्तरावर औपचारिक अभ्यासक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली। तर पूर्व प्राथमिक स्तरासाठीची पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे। त्यानंतर पाठ्यपुस्तकाची छपाई करून ती अंगणवाड्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत, असे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले। मग पुस्तकासमवेत प्रशिक्षणही महत्त्वाचे असते। तर मग मित्रांनो, अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके देणे उपयुक्त ठरणार आहे, पण त्यासोबतच शिक्षकांचे प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे। त्यातून या स्तरावर अपेक्षित असलेले बदल साध्य करता येतील, असे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर वसंत काळपांडे यांनी सांगितले। बालवाडीच्या स्तरावर विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होत असतो। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पंचकोश पद्धती स्वीकारली आहे। त्यानुसार तयार केलेले पुस्तके शिक्षकांना दिली जाणार आहे, असे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर ल देशमुख यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील 1,31,000 अंगणवाड्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राबवले जाणार आहे आणि त्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत आणि त्या पाठ्यपुस्तकानुसार त्यांचा अभ्यासक्रम या ठिकाणी घेतला जाणार आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।